मित्रांनो नमस्कार. आज मी आपल्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलो आहे. कथेचे लेखक आहेत राम कोयंडे आणि कथेचं शीर्षक आहे मुलाखत. नोकरी करीत असताना नंदिनीचे कामाचा उरक, नीटनेटकेपणा, कामावर जीव ओतून करण्याची तिची पद्धत बघून नंदिनीवर खुश होऊन आप्पासाहेबांनी तिच्या आईवडिलांसमोर ही माझीच मुलगी समजून नंदिनीचं पुढचं सर्व शिक्षण आणि लग्नही करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. नेहमीसारखं 6:25ला गार्डनमधून मॉर्निंग वॉक संपवून निघणारी नंदिनी घरी निघाली. सहज तिने मनगटावरील घड्याळात बघितले. बरोबर सकाळचे 6:25 झाले होते. मनातून खुश झाली ती. आजकाल घड्याळात न बघता सुद्धा बरोबर त्याच वेळेत एखादं काम पूर्ण करण्याची सवय तिला सुखावून गेली. चालताना त्या गार्डनमध्ये कधीही न दिसणारा पण अनोळखी चेहरा तिला दिसला. तिला टाळायचं की कसं असा विचार मनात येताच त्याच नवीन चेहऱ्याने अगदी विजयी मुद्रा करून नंदिनीला हाक मारली. आता मात्र तिला थांबणं भागच होतं. नंदिनी, तू इथे? श्यामल म्हणाली. नंदिनी म्हणाली, हो म्हणजे काय? तिला तोडतच श्यामल म्हणाली, दूध न्यायला आली होतीस वाटतं, पण सकाळीच गार्डनमध्ये कशी? दूध तर गेटच्या बाजूलाच मिळतं. श्यामल म्हणाली. म्हणजे मी रोज? परत नंदिनीला थांबवत श्यामल म्हणाली, येत असशील ग रोज दूध न्यायला, पण गार्डनमध्ये कशी? माझं बघ, मी आजपासून जॉगिंग सुरू केलं आहे या गार्डनमध्ये. नवीन आलो आहे ना आम्ही इथे मुलुंडला, झाले 2-3 दिवस. नंदिनीने तिला निहाळले. पायात बूट, जॉगिंग सूट, सगळा नवीन स्पोर्ट्सचा ड्रेस. अगं, बॉडी कंडिशनमध्ये ठेवायची म्हणजे सगळं करावंच लागतं. असो, तू मात्र तशीच राहिलीस. तुझ्यात काहीच बदल झाला नाही. हायस्कूलला होतीस तशीच आहेस. मुलुंडला राहतेस असं ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष दिसतेस. कुठे राहतेस? श्यामलने विचारलं. मी मुलुंड वेस्टला. निर्मल. परत नंदिनीला तोडत श्यामल म्हणाली, मी तो पूर्वेला टावर दिसतोय ना, तो आकृती नाव त्याचं, 8व्या मजल्यावर फ्लॅट आहे. ये ना कधी. पण आज नको. आज माझा इंटरव्ह्यू आहे मॅनेजरच्या पोस्टसाठी 11 वाजता. वेळेत जायला हवं. कंपनीच्या जनरल मॅनेजर समोर इंटरव्ह्यू म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वेळेवर हजर असणं, बाकीचं मागवून. फार शिस्तप्रिय आहे ती जनरल मॅनेजर. सगळेजण घाबरून असतात तिला. खाष्ट आहे वाटतं. नाही, खाष्ट नाही, पण सर्व गोष्टी वेळेवर झालेल्या आवडतात तिला. मला आठवतं नंदिनी, हायस्कूलला असताना तू पण तशीच होतीस. शिस्तीच्या बाहेर तू स्वतःहून काहीही केलेलं आठवत नाही. तुझ्या कोणत्याही गोष्टीला कोणी हात लावलेला चालायचं नाही तुला. कोणी हात लावलाच तर तुला ते बरोबर कळायचं. मग तू त्या व्यक्तीला चांगलंच फायलावर घ्यायचीस. अजूनही तशीच आहेस का गं? चेहऱ्यावरून तरी तशीच वाटतेस. असं म्हणून ती तिथंच जॉगिंग करायला लागली. नंदिनीने नुसतंच स्माईल दिलं, बोलली काहीच नाही. नंदिनी, कधीकधी SSCला असलेल्या सर्व मुलामुलींची आठवण येते. तुझ्या आठवणीने मात्र मन पुढे जात नाही, तिथेच रेंगाळते. सैरभैर होतं. वाटतं एवढ्या हुशार आणि शिस्तप्रिय व्यक्तीला पैशाचं पाठबळ मिळालं असतं तर. पण नाही. SSC नंतर तुला नोकरी करावी लागली. माझ्या भावासाठी तुझं प्रपोजल घेऊन तुमच्या घरी माझे वडील गेले होते, परंतु तुमच्याकडून निश्चित असं काहीच कळलं नाही. म्हणून थोडीशी चौकशी केली वडिलांनी. तेव्हा कळलं तुला कोणीतरी दत्तक घेतलंय म्हणून. हे ऐकून वाईट वाटलं, कसतरीच वाटलं. एवढ्या मोठ्या वयात कोणी दत्तक गेल्याचं
ओळखीचं असं प्रथमच ऐकत होते मी. अगं, माझ्या भावाशी लग्न झालं असतं तर गाडीने फिरली असतीस. भाऊ मोठा ऑफिसर आहे एका कंपनीत, फ्लॅट आहे राहायला. आता ते जाऊ दे, तुझे मिस्टर काय करतात? ते एका कंपनीचे. नंदिनीला अडवत पुन्हा श्यामल म्हणाली, असू दे ग, माझे मिस्टर फार मोठ्या पोस्टवर आहेत, CEO आहेत. फार रुबाब आहे त्यांचा तिथे. माझ्या नवऱ्याशिवाय पान हलत नाही कंपनीत. प्लॅनिंग, प्रोडक्शन, मार्केटिंग सर्व ह्यांच्या विचाराने होतं. फार विश्वास आहे मालकाचा. त्यांनीच आम्हाला 50 लाख रुपये लोन दिलं मुलुंडला फ्लॅट घ्यायला, ऑफिसजवळ पडावं म्हणून. क्लासमेट ना ते, म्हणजे कंपनीचे सध्याचे मालक आणि माझे मिस्टर. 3 महिन्यापूर्वीच मिस्टरांनी ही कंपनी जॉईन केली. एका इंटरनॅशनल मीटिंगमध्ये पहिल्यांदाच त्यांची भेट झाली कॉलेज सोडल्यानंतर. मालकांनीच ऑफर दिली. आता मीही त्याच कंपनीत इंटरव्ह्यूला चालले आज. मिस्टर म्हणालेत मालकांची मिसेसच आहेत जनरल मॅनेजर. श्यामल बोलत होती आणि नंदिनी विचार करत होती. म्हणजे मला कोणीतरी दत्तक घेतलंय इथपर्यंत ह्या लोकांना माहीत झालेलं दिसतंय. नोकरी करीत असताना माझं काम, कामाचा उरक, नीटनेटकेपणा, कामावर जीव ओतून करण्याची माझी पद्धत बघून माझ्यावर खुश होऊन आप्पासाहेबांनी माझ्या आईवडिलांसमोर यापुढे ही माझीच मुलगी समजून नंदिनीचं पुढचं शिक्षण आणि लग्नही करून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. M.Com नंतर MBA झाल्यावर आपल्या पुतण्याबरोबर माझं लग्न करून दिले आणि आज मी त्यांच्याच कंपनीत जनरल मॅनेजर आहे. आमची T. वॅटसन कंपनी कॉर्पोरेट जगात एक आश्चर्य म्हणून सध्या गणली जाते. ह्यापैकी या लोकांना काहीच माहिती दिसत नाही. स्वतःच्या नवऱ्याचा पण तिला अभिमान वाटला. आपल्या मित्राला त्याने स्वतःच्या कंपनीत काम करण्याची ऑफर दिली, पण माझ्याबद्दल मात्र त्याला काहीच सांगितलेलं दिसत नाही. नंदिनीला हे पण आठवलं, श्री भाटकरांना आपल्या कंपनीत आपल्या नवऱ्यानं हल्लीच आणलंय आणि इथे फ्लॅट घ्यायला 50 लाख रुपये लोन दिलं. म्हणजे ही मिसेस भाटकरच असणार आताची. आज इंटरव्ह्यूला येणाऱ्यांमध्ये एकच स्त्री उमेदवार होती. तिने तिचा बायोडाटा आठवायचा प्रयत्न केला. मी काय विचारते नंदिनी? श्यामलने विचारले. काय ते? भानावर येत नंदिनीने विचारले. अगं, मी इथे मॅनेजर म्हणून सिलेक्ट झाल्यावर देईन हो तुला नोकरी ह्याच कंपनीत. ही T. वॅटसन कंपनी फार चांगली आहे. बरं तू जा, आता उशीर होतोय मला, श्यामल म्हणाली. असं म्हटल्याबरोबर नंदिनी जायला निघाली. नंदिनीला तिचा बायोडाटा आठवला. बायोडाटा आठवल्याबरोबर नंदिनी फार खुश झाली. अगं, इंटरव्ह्यूसाठी गुड विशेस तर देशील? श्यामल म्हणाली. मुलाखतीनंतर अभिनंदन करेल, नंदिनी म्हणाली. ठीक आहे, केव्हा भेटशील? श्यामलने विचारले. आजच. श्यामल, आत्ताची तू श्यामल भाटकर ना? BA MBA इन HR, 7 वर्षाचा अनुभव. तुझे मिस्टर भास्कर भाटकर CEO, नंदिनीने विचारलं. श्यामल तिच्याकडे आश्चर्याने बघू लागली. तुला कसं कळलं? श्यामलने विचारलं. श्यामल, मी त्याच कंपनीत आहे, नंदिनी म्हणाली. हां, समजलं. रिक्रुटर असशील. त्यामुळेच ही सर्व माहिती परवाच मी माझ्या रिझ्यूम पाठवला होता मॅनेजरच्या पोस्टसाठी. नंदिनी काहीच बोलली नाही. तिच्या मनात आलं, श्यामल, मगाशीच तू म्हणालीस मी शारीरिकदृष्ट्या काहीच बदलली नाही म्हणून. तू शारीरिकदृष्ट्या बदललीस, पण बाकी मूळ स्वभावाप्रमाणेच राहिलीस. हायस्कूलला असताना सुद्धा तशीच होतीस, आताही तशीच. मी भेटेन तुला इंटरव्ह्यू झाल्यानंतर, शक्य झालं तर, श्यामल म्हणाली. नंदिनीने लहान मुलासारखा हात हलवून बाय केलं. तेवढ्यात नंदिनीचा मोबाईल वाजू लागला. तिने फोन रिसीव्ह करून गाडी गेटच्या समोर आणायला सांगितली आणि परत एकदा श्यामलला हात हलवीत स्माईल देत निघून गेली. गेट समोर रस्त्यावर एक कार उभी राहिली. श्यामल जॉगिंग करतच नंदिनी जात असलेल्या दिशेने बघत राहिली. शोफरने अदबीने
कारचा दरवाजा उघडला आणि नंदिनी त्या कारमध्ये बसून निघून गेली. विश्वास न बसणारी गोष्ट पाहून श्यामल चक्रावून गेली. तिने नवऱ्यास फोन केला. भास्कर, मी श्यामल बोलते. टी वॅटसन कंपनीत नंदिनी नावाची कोणी आहे काय? बारीकशी, उजव्या बाजूचा एक दात पुढे असलेली. मला वाटतं रिक्रुटर असावी. मी परवा रेझ्यूम पाठवला ना, त्यावरून बायोडाटा आठवला तिने आणि इंटरव्ह्यू झाल्यावर मी तिला भेटेन असं सांगितल्यावर हसतच निघून गेली. SSC पर्यंत आम्ही एकत्र शिकलो. घरची अतिशय गरिबी म्हणून तिने SSC झाल्यावर नोकरी पकडली आहे. तशीच आहे अजून, बारीक सडपातळ. पण गेटच्या समोर शोफरने गाडी आणली आणि त्यात बसून ती निघून गेली. म्हणून मुद्दाम फोन केला तुला. आता गार्डनमध्ये भेटली ती. अगं, तीच ती टी वॅटसनची जनरल मॅनेजर सौ नंदिनी सोमण. मुलुंड वेस्टला निर्मल लाईफस्टाईल सिटी ऑफ जॉयला राहतात. शर्वरीमध्ये एक फ्लोअरच आहे त्यांचा. तिच्याकडेच आज इंटरव्ह्यूला जायचं आहे तुला, भास्कर म्हणाला. काय? श्यामल किंचाळली. ती टी वॅटसन कंपनीची जनरल मॅनेजर आहे? हो का? काय झालं? काही नाही. श्यामलनं मोबाईल बंद केला. मुलाखतीस आलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती संपल्या. नंदिनी एका विशेष स्त्री उमेदवाराची वाट बघत होती. पण ती स्त्री उमेदवार श्यामल भाटकर मात्र मुलाखतीस आलीच नाही. मित्रांनो, ही कथा आपणास कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक जरूर करा, ही विनंती. कथा आवडली असल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा. आणि हो, एक विनंती अजून करायची आहे, ती अशी की या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. नमस्कार.